तर कोयना धरणाच्या जलाशयाचं मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते जलपूजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेलं कोयना धरण 100% भरलेलं आहे। कोयना धरणाची पाण्याची साठवण क्षमता 105 टीएमसी एवढी आहे। कोयना धरण भरल्यानं सिंचन आणि वीज निर्मितीचा प्रश्न आता मिटलेला आहे। जलाशयाचं कोयना माईचं ओटी पूजन करून या ठिकाणी ओटी भरण आपण केलेलं आहे। 103 टीएमसी आज पाणी साठा आहे आणि लवकरच तो पूर्ण क्षमतेने म्हणजे 105 टीएमसी पर्यंत जाईल। महाराष्ट्राबरोबरच शेजारच्या राज्यांची सुद्धा पिण्याच्या पाण्याची, शेतीच्या पाण्याची, औद्योगिक वापराची तहान भागवण्याचं काम माता कोयनामाई करत असते। अशीच कृपादृष्टी कोयनामाईची राहावी याबद्दल कोयनामाई चरणी मी प्रार्थना करतो।